वसा जनसेवेचा. कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि राजकीय वादाला पेटवणारी घटना समोर आली असून शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शिवाजी कोण होता या ऐतिहासिक पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट धमकी, शिवीगाळ आणि सामाजिक वातावरण तापवणाऱ्या आरोपांपर्यंत पोहोचला आहे. कोल्हापूरमधील प्रशांत आंबे यांनी आमदार गायकवाड यांनी फोन करून तब्बल 9 मिनिटे संवाद साधल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाषणादरम्यान पुस्तकाच्या लेखकाबाबत गैरसमज झाल्याने सुरुवात झाली आणि त्यानंतर परिस्थिती चिघळल्याचा आरोप आहे. आंबे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पुस्तक हे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच पुस्तकाचा उद्देश शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा नसून ऐतिहासिक संदर्भ मांडणे असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या स्पष्टीकरणानंतरही आमदार गायकवाड संतप्त झाले आणि त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तुझी जीभ कापून टाकतो, घरात घुसून मारतो आणि आंबे यांच्या घरातील आई, बहीण, पत्नी यांना अश्लील शब्दात शिवीगाळ अशा प्रकारच्या गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आंबे यांनी केला आहे. यासोबतच तू पण पानसरे यांच्याकडे जाशील अशा शब्दात धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र दोन्ही बाजूंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्याचे समोर आले आहे. आंबे यांनी स्पष्ट केले की अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही पानसरे यांच्या विचारधारेतून घडलेले कार्यकर्ते आहोत. सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवतच राहू. त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे सामाजिक स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आमदारांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत असून ज्या समाजाच्या मतदानाच्या बळावर सत्तेत पोहोचता त्याच समाजाबाबत असे शब्द वापरणे कितपत योग्य असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. महाराज कोण आहे? हॅलो, हाँ बोला. हॅलो, हाँ बोला. प्रशांत भाऊ बोलता? हाँ बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. क्या बोला? आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हाँ बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हाँ. तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा. शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे, गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला. मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की आराधर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काल नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रसाद करशील का? काय तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रसाद करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतो तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी नाही आदरार्थी आहे.
तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचं लेखी स्पष्टीकरण ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शाळपण शिकू नको. लिहून हा. घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साला हराम खोरा. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाचताना दिसला तुम्ही ए बार खाऊ. मी धमक्या देत नाही. मी व्यवस्थित करून मी दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. आम्हा नीट बोल. त्या मायाची गाण होती. शिवाजी महाराज त्या मायाचा नवरा होता. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. हा? मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी का लिहिलं का सूतमारीच्या? ते सांगतोय मी व्यवस्थित काय सांगतो बोलतोय, तू तुम्ही बारकोटे व्यवस्थित राहतो. बोला. तू राहायचं कुठं तू आराम खोरा. मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी माधर सुद्धा. नाही मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग त्या पानसऱ्याला भेटायला वर जाय. हा पानसऱ्याला भेटायला वर जाय. मग नाही मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे आराम खोरा. तू शिवाजी महाराज मला बचायला का सांगतो. मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. हा तुम्ही वाचून घ्या पुस्तक. तुला उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. आता सकाळी आता बोलतोय ना तुला मी. हा तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. हा, काय करणार आहे तुम्ही? ती माय धावणार आहे. बर हा आणखीन काही? हा आणखीन काही? आणखीन काय नाही. शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असतं असं नाही. जरा वाचायचे कष्ट नाही घ्या आणखीन जरा. सांग. आणखीन सांग काय करास तो. तेच मला पण शिव्या येतात. हा पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. अरे सूतमारीच्या जेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना व्यवस्थित बोला. तो साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं त्या मायानं काय. दूध पाजलं असं ना. तू सांग फक्त कुठे यायचं ते. नाही ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं. हा आणि इंग्रजच्या मायाची गाठ जो. त्या मायाचा खोदा जो. त्या बायकोची गाठ जो. त्या सिटी न्यूज वसा जनसेवेचा.